मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक, स्टेशन बाहेर रिक्षा स्टँडजवळ मनसेची बॅनरबाजी, महाराष्ट्रात फक्त मराठीच अशा आशयाचे बॅनर. मंत्रालयातील 314 अधिकाऱ्यांना शासनाचा धक्का, मलाईदार पदांवर वर्षानुवर्षे कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना धक्का, शासनाने धक्का देत दिला थेट गोबॅकचा आदेश. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. आरपीआय खरात गट महायुतीत सामील होण्याची शक्यता, सचिन खरात काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले होते. पंजाबमधील सरकारी शाळांची बदनामी करण्यासाठी भाजपा एआय व्हिडिओ वापरतय, अरविंद केजरीवालांचा आरोप. किसन बाबा महाराजांच्या 28व्या पुण्यस्मरणानिमित्त गोरक्षनाथ टेकडी इथं कीर्तन महोत्सव, 28 तारखेला श्री क्षेत्र गोरखनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता. मुंबईकडे जाणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी रात्री रोखलं. शेतकऱ्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यासमोरच मांडला होता ठिय्या. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी. तुळजाभवानीच्या नारळ खजूर लिलावासाठी बनावट कागदपत्र जोडले, 1.30 कोटींच्या बोगस बँक गॅरंटीमुळे देवीचा नारळ खजुराचा लिलाव रद्द. तुळजाभवानी मंदिराच्या दर्शन मार्गात बदल, भाविकांसाठी मुख्य द्वार आजपासून पुढील 4 दिवस बंद राहणार आहे. वाढती गर्दी पाहता हा निर्णय घेण्यात आला. मध्य रेल्वेवर शुक्रवारपासून 15 दिवसांचा मोठा ब्लॉक, रोज रात्री 5 ते 6 तास काम चालणार आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकात 15 डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी काम. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला रुग्णालयातील सुविधा आणि फायर ऑडिटचा आढावा. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी अहेर उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात ईद ए मिलादचा उत्साह. सोलापुरात मुस्लिम बहुल भागांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारची सजावट, तर प्रमुख चौकांमध्ये इस्लामिक संस्कृती आणि पैगंबरांच्या जीवनाशी संबंधित विविध देखावे. नंदुरबारच्या वसतिगृहातील समस्यांवर विद्यार्थ्यांचा आक्रोश, प्रकल्प कार्यालयावर काढला मोर्चा. उच्च न्यायालयाने गणवेशासोबत हिजाब घालण्याची विनंती फेटाळली. विद्यार्थिनीनं शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालण्याची परवानगी मागितली होती. बोरिवली स्थानकावर रिक्षा चालकांकडून अरेरावी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गेटवर रिक्षा उभी करण्यावरून वाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये 3000 रुग्णवाहिका चालकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. किमान वेतन दराने थेट खात्यात वेतन जमा करण्यासह सेवा सातत्य देण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम. जळगाव महानगरपालिकेच्या शाळेत लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. शाळा क्रमांक 50 ची अत्यंत वाईट परिस्थिती. प्रांगणात अतिक्रमण तसेच कचऱ्याचं साम्राज्य. पुणे शहराचा पाणी पुरवठा उद्या बंद राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार आहे. गणेशोत्सव मंडळांना यंदा निवासी दराने सवलतीत वीज मिळणार आहे. त्यामुळे वीज खर्चाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. बेस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला मिळणारा निधी प्रकरण. निधीत पालकमंत्री, आमदार किंवा खासदारांसाठी 1 रुपयाही राखीव न ठेवण्याचा ठराव मंजूर. मुंबईत आंदोलनांवर बंदी. आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे किंवा जाहीर सभा घेण्यास राज्याच्या गृह विभागाची पूर्णपणे बंदी. भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटना प्रकरण. शिल्पकाराचा जबाब पोलिसांनी नोंदवला. स्वयंसेवक आणि प्रत्यक्षदर्शींसह सुमारे 15 ते 20 लोकांची चौकशी. लोकशाहीच्या सतत पाठपुराव्यामुळे प्रशासनाला जाग. जुहू चौपाटीवर साफसफाईला वेग. 45व्या दिवशी लोकशाही मराठीचा रियालिटी चेक. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात. जुलै महिन्याच्या हप्त्यांचं वितरण सुरू.
मोठ्या गणेश मूर्तींसाठी सुरक्षेचं प्रमाणपत्र बंधनकारक. भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा मोठा निर्णय. जड मूर्तींसाठी नवा नियम लागू. मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी सी लिंकसाठी वाहतूक निर्बंध. कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सी लिंक मार्गावर मालवाहू वाहने, ट्रक, ट्रेलर, टेम्पो आणि अवजड वाहने यांना प्रवेशबंदी. एमपीएससीची गट ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द. पदांसाठी पुन्हा फेरपरीक्षा घेण्यात येणार. राज्य शासनाच्या धोरणालाच पनवेल पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा विरोध. मोबाईल टॉवरवरील मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव महासभेत नामंजूर, तर 67 कोटींचा कर अद्यापही थकीत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या बाजारपेठेत सजली राख्यांची दुकानं. राख्यांच्या दरात 5 ते 10% वाढ. यवतमाळच्या आरणीत पक्का रस्ता नसल्यानं ग्रामस्थ त्रस्त. आमदार राजू तोडसाम यांनी ग्रामस्थांसोबत दातोडी ते जुना थड आणि जुना थड ते गुढा रस्त्यांची पाहणी केली. भंडाऱ्यातील लक्ष्मी पतसंस्थेच्या खातेधारकांची पतसंस्था संचालकांच्या सैनिकी विद्यालयात धडक. वारंवार तक्रारी करून देखील जिल्हा उपनिबंधकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं मोर्चा. सांगलीतील बाणूरगड किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक. पराक्रम स्मृती दिन साजरा. पराक्रम स्मृती दिनानिमित्त मानवंदना. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात वाघ आणि बिबट्या यांच्या नित्याच्या दर्शनाने नागरिक भयभीत. रात्री गस्ती दरम्यान तळेगाव पोलिसांना झालं बिबट्याचं दर्शन. नरभक्षक वाघिणीचा अद्यापही पत्ता लागला नसल्यानं नागरिकांचा जीव टांगणीला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील बावडा गावात भर दिवसा बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कलगाव सवना मार्गावर थरार. बिबट्या चढला चक्क झाडावर. बिबट्या बाभळीच्या झाडावर चढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं वनविभागाचं आवाहन. गडचिरोलीत गोवंश तस्करीची 2 वाहने पकडली. गेवर्धा परिसरात अवैधपणे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारी 2 वाहने पकडून 19 जनावरांना जीवदान देण्यात आलं. वाशिमच्या मानोरा पंचायत समिती कार्यालयात ग्राम रोजगार सेवकाला मारहाण करण्यात आली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगावमध्ये बुलेटच्या सायलेन्सरवर एमआयडीसी पोलिसांची कारवाई. सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून केले नष्ट. बीडच्या माजलगावात महातपुरीतील शिवारात शॉर्ट सर्किटमुळे आग. आगीत 2 एकर ऊस जळून खाक. अमरावतीत आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ. दुर्घटनेनंतर नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला टाळं. पहाटे जन्मलेलं बाळ उपचाराविना रुग्णालयातून परत. पुणे रेल्वे जंक्शनवर डीआरआयची मोठी कारवाई. 3.41 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. एका महिला प्रवाशाला अटक. नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर मध्यरात्री गोळीबार. 2 अज्ञातांकडून गोळीबार. सुदैवानं कोणीही जखमी नाही. यवतमाळच्या घाटंजीत घरात झोपलेल्या 11 वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू. आर्यन चंद्रकांत तुमावार असं मृत मुलाचं नाव. नागपूरच्या बालाजी उपाहारगृहाला अन्न सुरक्षा विभागानं ठोकलं टाळं. स्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळल्यानं कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ वादातून तरुण चढला मोबाईल टॉवरवर. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर 1.5 तासाने सुखरूप खाली उतरवण्यात आलं. ट्रम्प प्रशासनाकडून जगभरातील व्हिसा अपॉइंटमेंटला ब्रेक. परराष्ट्र विभागाकडून दूतावासातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. अमेरिकेच्या सार्वजनिक लाभांवर अवलंबून राहण्याची शक्यता असलेल्या अर्जदारांना व्हिसा प्रक्रियेतून वगळण्यासाठी प्रशिक्षण. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील आरएसएस कार्यक्रमाला जोहरान ममदानींचा विरोध. आरएसएसची विचारसरणी भारताच्या बहुतांश आणि सर्वसमावेशक स्वरूपाच्या विरोधात असल्याची भूमिका.
सुमारे $20 अब्ज किमतीच्या अमेरिकी वस्तूंवर शुल्क लावण्याची कॅनडाची घोषणा. दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता. रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव शिगेला. अशातच रशियात उतरलं अमेरिकेचं लष्करी विमान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.